नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। काश्मीरमध्ये पहलगामच्या पठारावर सकाळच्या वेळी पडलेल्या उन्हाचा आस्वाद घेत पर्यटक भेलपुरी आणि पाणीपुरी खात होते। तेवढ्यात अचानक गोळीबार झाला आणि काश्मीर पुन्हा एकदा रक्तरंजित झालं। पहलगाम हल्ल्याने अवघा देश सुन्न झालाय। या हल्ल्यात 30हून अधिक जण ठार झाल्याचं म्हटलं जात आहे। अजून अधिकृत आकडा समोर यायचा आहे। मात्र काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून आता सैफुल्ला खालिदचं नाव समोर आलंय। कोण आहे हा सैफुल्ला खालिद? याला सैफुल्ला कसूरी या नावाने देखील ओळखलं जातं। हा तोच दहशतवादी आहे ज्याचा भारतातील अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये हात आहे आणि तो हाफिज सईदच्या अगदी जवळचा मानला जातो। खालिद सैफुल्ला हा पाकिस्तानमध्ये राहतो। त्याला लक्झरी लाईफ पाकिस्तानने बहाल केल्याचं देखील बोललं जात आहे। पाकिस्तानातील लष्करी अधिकारीही त्याच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरतात। यावरून त्याचे हितसंबंध पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांशी कसे आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। सैफुल्ला खालिद नेहमी आलिशान कारमधून प्रवास करतो आणि त्याला सशस्त्र दहशतवादाकडून संरक्षण मिळतं अशी देखील माहिती आहे। पाकिस्तानी सैन्याला भारताविरुद्ध भडकवण्याचं काम तो करत असतो अशी माहिती देखील समोर येते आहे। मीडिया रिपोर्टनुसार हल्ल्याच्या 2-3 महिन्यापूर्वीच तो पाकिस्तानातील जे पंजाब आहे तिथे कंगनपूर या ठिकाणी पाकिस्तानातील एका पाक लष्कराच्या मोठ्या कॅम्पमध्ये तो गेला होता। तिथे त्यांना स्वतः कर्नल जाहिद जहीर खट्टक यांनी बोलावून तिथे उपस्थित सैनिकांना भारताविरुद्ध जहरी भाषणं त्याने दिली होती। हा कार्यक्रम ISI आणि पाकिस्तानी लष्कराच्या उपस्थितीत झाला होता आणि तिथे मोठ्या संख्येने सशस्त्र दहशतवादी देखील उपस्थित होते असं देखील मीडिया रिपोर्टनुसार कळतंय। आणि आज तकचा देखील एक रिपोर्ट आहे। त्या रिपोर्टनुसार खालिद सैफुल्ला यानं या हल्ल्याआधी एक भाषण दिलं होतं। त्यात तो असं म्हणतोय की तुम्ही जितके भारतीय सैनिक मारले तितके अल्लाह तुम्हाला अधिक बक्षीस देईल। सैफुल्लांचं म्हणणं आहे की 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीर मुक्त करण्यासाठी आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत। आणि याच उद्देशाने मंगळवारी सकाळी पहलगाम येथे स्वित्झर्लंड म्हटल्या जाणाऱ्या बैरसन भागातील पठारावर पर्यटक काश्मीरच्या सहलीचा कुटुंबासह आनंद घेत असताना हमासने जसा इस्रायलमध्ये पॅराग्लायडिंगच्या मदतीने शिरकाव केला आणि तिथे हल्ला केला होता तसाच हा हल्ला झाला आणि त्या ठिकाणी काश्मीर पुन्हा एकदा रक्तरंजित झालं। विशेष म्हणजे पर्यटकांतील पुरुषांना त्यांचं नाव आणि धर्म विचारत अतिरेक्यांनी एक करून टार्गेट केलं। काश्मीर पुन्हा रक्तरंजित झालं। या शिरलेल्या अतिरेक्यांनी पर्यटकांना कलमा पडायला लावल्याचं हे उघडकीस झालेलं आहे। अशा प्रकारचे कृत्य ओसामा बिन लादेनच्या अल-कायदा या संघटनेतून फुटून उदयास आलेल्या ISIS सारख्या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी देखील करत आलेले आहेत। आता काय करावं या लोकांचं जे धर्माच्या नावावर जगभरात निष्पाप लोकांचा बळी घेत आहेत? आणि असं केलं तर अल्लाह तुम्हाला बक्षीस देईल, तुम्हाला जन्नत मिळेल असं सांगत आहे। तुमचं मत यावर नक्की कमेंट करा आणि या भयाड हल्ल्याचा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो। तुर्तास थांबतो। धन्यवाद।